तळ कोकणामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम कुडाळमध्ये दाखल झाली आहे आणि त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी पावशी गावामध्ये ती गेलेली आहे। एनडीआरएफचं मदत सुरू असून कुडाळ तहसीलदार देखील या ठिकाणी मदत कार्याची पाहणी करतात। बांदा कुडाळ इथे एनडीआरएफची टीम मदत कार्य करणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अनेक लोक जे आहेत ते अडकलेले आहेत आणि एनडीआरएफची टीम जी आहे ती सध्या कुडाळमधील पावशी भागात दाखल झालेली पाहायला मिळते। आपण पाहत असाल तरी एनडीआरएफची टीम मदत कार्यासाठी पुढे आलेली पाहायला मिळत आहे। यासोबतच एनडीआरएफचे काही अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। सर, यहाँ पे एनडीआरएफ की टीम दाखिल हुई, कितने लोग हैं और कैसा रेस्क्यू चालू है? कल रात को लगभग 9 बजे हमारे टीम को पुणे स्टेशन दिया गया था। कल रात से हमारा टीम पुणे से बाय रोड आ गया और जैसे आप देख रहे हो यहाँ पे हमारे पास इन्फ्लेटेबल रबराइज्ड बोट्स है और लाइफ बॉयज है, लाइफ जैकेट्स है और ये सारा एफडब्ल्यूआर का सेफ्टी इक्विपमेंट के साथ लोगों के पास हमने भेजा है, टीम को भेजा है। वहाँ जाके लोगों को रेस्क्यू करें और इस तरीके से जो आपदा होता है इस तरीके से लोगों का सेफ्टी को। और कहाँ पे रेस्क्यू करने वाले हैं आप? इसके बाद फिर हमको आगे के जो कुछ एरियाज हमको बताया गया है, जैसे ये एक पवाई था, पौसई था और इसके बाद आगे कुडाल है और इसके बाद बांडा करके एक एरिया है और फिर उसके बाद फिर जैसे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जहां रिक्वेस्टेशन देगा उस वहां पे हम जाएंगे। अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।